वहिनी साक्षी साक्षी घेतलं का सगळं? हा पोचला फोन करू. हा भाऊबीज आटोपली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ठाण्यावरून पुन्हा गाठला. तुम्हाला सांगतो 30 वर्षानंतर मी पुण्याला भेट दिली. आता तुम्ही म्हणाल मग पहिली भेट कधी दिली, तर बघा जाऊ द्या हो, आता तो विषय ते नको. तर बघा दुपारी 1:30च्या सुमारास आम्ही शिवाजीनगर स्टेशनवर उतरलो. तहान लागली म्हणून सोबत पाणी असताना प्यायला कोल्ड्रिंक्स घेतलं आणि माझ्या मुलाला म्हणजेच हर्षला विचारलं, काय मग हर्ष, कसा वाटला प्रवास? मजा आली? आई वैतागली? शेवटी मी पण माझी तहान भागवली. आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आम्हाला जायचं होतं वारजे माळवाडीला, पण बसस्टॉपच सापडेना. शेवटी ऑटो पकडली व एकदाचे वारजे माळवाडीला आलो. ही जी समोर दिसते आहे ना, याच सोसायटीत माझा मेवणा राहतो. अहो म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ श्री सचिन लक्ष्मण नटे. त्याच्या वास्तूला भेट देण्याचा हा आमचा पहिलाच प्रसंग बरं का. चला आपण बघूया माझ्या लाडक्या भावाचं घर. दादा नाही बोलत, बाळा. हा माझा भाऊ आणि मी त्याची बायको. आता ती मला कशी आणि मारते. तू मला घर दाखव तुझं. हे यार तेव्हा नाही. नाव घ्या वहिनी. साक्षी साक्षी आता त्यांच्या मुलांची ओळख ही बघा. नाही तुझी ओळख हिची ओळख करून द्यायची गरजच नाही. ही आहे सही, एकदम सही आहे. हा खरं तर ओळखता हर्ष. हा स्वराज. त्याच्याकडे जास्त मस्ती करायची नाही, आपल्या अंगाशी आहे. कसं आहे हॉल? एकदम छान मस्त. ते छान केलंय फर्निचर सगळं. बाळाची चॉईस एक नंबर. छान आहे, आवडलं ना तुम्हाला? हे काय दिवाळीसाठी किल्ला. हा असा पण ठेवू शकतो रेग्युलर. चांगलं वाटतं. नाही खरं बघा. आता या इकडे तुम्हाला चला बोला. तुम्हाला आता बेडरूम मशीन येते का चालवता? येते. बाळाची आमची चॉईस.
आल्यावरती इथे जरा आरसा बघा, बाथरूम छान आहे मधून ना? आल्यावरती आरसा बघायचा. छान आहे ना आरसा. हो छान आहे मस्त. मी गावाकडची भाजी बनवते. बसायचं, चप्पल काढायचं, बसायचं आणि मग घरी एंट्री. आमचं घर आवडलं तुम्हाला? मस्त. आता मी इथेच शिकवते. तर अशा प्रकारे कुटुंबातील सर्व सभासदांचे आणि अर्थातच वास्तूची ओळख झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. मुलांना विरंगुळा हवा म्हणून आम्ही या बागेत, अर्थातच त्या बागेचे नाव तुम्ही पाहिलंच असेल. हां, तर आम्ही या बागेत आलो आणि मुलांनी यथेच्छ धुडगूस घातला. दोघींची लिंक लागतच नाहीये. तो ऍड करू शकतो. आमच्या छोट्या सईने, मामा चला मी तुम्हाला ओपन जिम दाखवते असं म्हणून आम्हाला 2 ते 3 किलोमीटर चालवलं. हो, मला पण मोह आवरेना म्हणून मीही पुलस मारले आणि सकाळचा व्यायाम रात्रीच करून टाकला. त्याचं मगाशी घ्यायला पाहिजे होता, माहिती नाही ना. स्वराज बाय कर. तू नाही आहे? तर दमून बघून शेवटी एकदाची आम्ही घरी आलो बघा. हां, तर आता पुढे काय होणार ते बघा तुम्ही. ते बाबूजवळ जाते काय, अरे कर घे ना. नवीन घर झाल्याबद्दल ओपन करू शकता. जा साई.
आवडलं का पण ते आवडलं, खूप आवडलं. लगेच चला आता काय देत्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काढू नको. चला आता घेत आहे. सकाळीच टाकायचं direct. सकाळीच फेकून देते. जास्त घेऊ नका जवळ. पाकळ्या नाही तर पाकळ्या नाही जास्त. पुढेच टाकायचं. हा लांबूनच घ्या. बरेच तेवढे ना लांबून लागतात. आता नक्कीच बाजूला. अरे एकेकाने द्या. जे आंबे आधी. फोटोवाले इकडून wrong side. थांब ना तू एक ना व्हिडिओ शूटिंग घेऊ दे ना पहिली नंतर फोटोला आपण पोच देऊया ना हा चल तर फोटो नाही काढत आहे मी तुम्ही तुमचा आटपा पाहिला नंतर अरे सही मध्ये येतेस ड्रेस समोर. हा ठीक आहे ठीक हा जा ठीक आहे ठीक आहे हा का आणलंय दिसते की मागून. सांग काय असेल काय असेल आवडला काय आहे माझ्या पोटासाठी कलर काय आहे रे स्वराज ते मी जर एखादं तिकीट घेतलं तर माझ्या पोराला स्वराज हे काय दिलं दाखव आम्हाला काय दिलं दाखव वाव तर असा होता आमचा पुण्यातील पहिला दिवस तर आता भेटूया दुसऱ्या दिवशी धम्माल मस्तीसह तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय